लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। कांद्याच्या बाजारभावात सातत्यानं होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना केंद्र सरकारनं कांदा निर्यात सबसिडीमध्ये 50% कपात करण्याचा निर्णय घेतला। केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। कांद्याच्या दरात दररोज होत असलेल्या घसरणीमुळे उत्पादन खर्च वसूल करणंही कठीण झालंय। अशा परिस्थितीत निर्यातीला प्रोत्साहन म्हणून दिली जाणारी सबसिडी पूर्वी 1.90% होती, मात्र ती कमी करून 0.95% करण्यात आली आहे। त्यामुळे निर्यात घटण्याची आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कांदा निर्यात वाढीसाठी किमान 10% सबसिडी देण्याची मागणी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांकडून सातत्यानं करण्यात येत होती, मात्र त्याउलट सबसिडीमध्ये कपात करण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसापासून कांद्याची मागणीपेक्षा पुरवठा अधिक होत आहे आणि त्यासाठीच व्यापारी वर्ग सरकार दरबारी निर्यातीस प्रोत्साहन म्हणून 10% सबसिडी द्यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होता। परंतु कुठेतरी आज सरकारने या उलट निर्णय घेऊन आणि ती सबसिडी ₹1.90 असणारी सबसिडी ती कमी करून 50% करून 95 पैसे प्रति शेकडा केली। तर यातून कुठेतरी आपल्या कांद्याच्या निर्यातीला फार मोठा परिणाम होणार आहे आणि त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे। तर सरकारला व्यापाऱ्यांच्या वतीने हीच विनंती आहे की सरकारने तात्काळ ही निर्यात सबसिडी ती 10% करावी, म्हणजे आपल्या कांद्याचे बाजारभाव स्थिर होण्यास कुठेतरी मदत होणार आहे। हा निर्णय तात्काळ रद्द करून निर्यातीसाठी 10% सबसिडी लागू करावी अशी त्यांची ठाम मागणी आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।